उत्साहामध्ये सुरू आहे। उपराजधानी नागपूर तिकडे देखील विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत आणि तिकडे संगमनेरमध्ये देखील तसंच वाशिममध्ये देखील बाप्पांना निरोप देण्यात येतो। त्यामुळे राज्यभरामध्ये ही तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सगळीकडेच आता मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर, नागपूर आणि त्यासोबतच विदर्भातली ही दृश्य आपल्या समोर आहेत। संगमनेर आहे, वाशिम आहे, सगळीकडेच आता अत्यंत भावपूर्ण मनाने सगळी मंडळी जी आहेत ती बाप्पांना निरोप देताना बघायला मिळतील। जशी दिवस जसा पुढे जाईल तशी गर्दी जी आहे ती प्रत्येक ठिकाणी वाढत जाणार आहे, कारण आपला लाडका बाप्पा आता गावाला जाणार आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन त्याला करण्यात येईल। ढोलताशांचा गजर तर घुमेलच, मंडळी नाच नृत्य जे आहे ते सादर करतीलच, पण मनामध्ये कुठेतरी हा भाव असेल की आपला लाडका बाप्पा गावाला जाणार आहे आणि त्याच्याशी संवाद साधून पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन त्याला करण्यात येईल। तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी हा उत्साह जो आहे तो बघायला मिळेल अर्थातच। आणि मुंबईमधला अर्थातच आपण पुन्हा एकदा जर विचार केला तर आकर्षणाचं केंद्र असतं ते लालबागचा राजा। लालबागचा राजा, त्यासोबतच गणेश गल्ली, तिकडचे सगळे बाप्पा जे आहेत ते आता हळूहळू मार्गस्थ होतील विसर्जनासाठी। लालबागच्या राजाची जर आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती जर आपण पाहिली तर लालबागच्या गणेशोत्सव लालबागच्या परिसरातून तो बाहेर पडल्यावर पुढे डोंगरी, उमरखाडी, त्याच्यानंतर सीपी टँक, मग फडकेवाडी, तिकडे गणपती बाप्पांची आरती होते, प्रार्थना समाज, त्यानंतर सुखसागर ब्रिज, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत लालबागचा राजा हा पोहोचत असतो। आणि उद्या सकाळच्या सुमारास साधारण गेल्या काही वर्षांमधलं जे आपल्याला बघायला मिळालंय चित्र त्यानुसार पहाटे किंवा सकाळच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचतो। तर आता त्याची मिरवणूक सुरू झाल्यावर आपल्याला अंदाज येईल की साधारण किती वेळ आपल्याला लालबागच्या राजाला इकडे यायला लागेल। गणेश गल्लीचा बाप्पा असतो, त्यासोबतच डोंगरी असेल, उमरखाडी असेल, ही सगळे बाप्पा जे आहेत एकामागोमाग एक असतात। इकडून आपण जर कुलाबा बाजूने किंवा फोर्ट बाजूने विचार केला तर फोर्टचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती, बाकीची गणेशोत्सव मंडळ आहेत, चंदनवाडीचा बाप्पा आहे, ते देखील आता थोड्याच वेळात मार्गस्थ होतील। तर खेतवाडीतल्या 12-13 ज्या गल्ल्या आहेत तिकडचे देखील अत्यंत उंच गणेश मूर्ती हा देखील एक आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या मुंबईकरांचा, गणेश भक्तांचा। आणि त्याही मूर्ती आता एका पाठोपाठ एक थोड्या वेळाने मार्गस्थ होतील, विसर्जन मिरवणुकीकरता खेतवाडीच्या त्या गल्लीतून बाहेर येतील, फडकेवाडी, सीपी टँकच्या एका रोडवर त्या येतात आणि मग मागोमाग प्रार्थना समाज करून पुढे गिरगाव चौपाटीवर पोहोचत असतात। त्यासोबतच गिरगावचा राजा असेल, गिरगावचा महाराजा असेल, हे देखील बाप्पा थोड्या वेळामध्ये जे आहेत ते विसर्जनासाठी निघतील। गिरगावच्या महाराजाला यंदा जगन्नाथपुरीची संकल्पना घेऊन साकारण्यात आलेलं होतं, राजन वेदक त्याचे मूर्तिकार होते, तर गिरगावचा महाराजा असं साकारण्यात आलेला होता। गिरगावचा राजा देखील आता शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करतोय। 2 वर्षातच गिरगावच्या राजाचा शतक महोत्सव असणार आहे, तिकडे देखील प्रचंड मोठी गर्दी आता थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल। आणि ही सगळे बाप्पा आता हळूहळू विसर्जनासाठी मार्गस्थ होतील। सगळीकडे हा ढोलताशांचा गजर घुमणार आहे, त्यासोबतच मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा गजर देखील घुमणार आहे। मुंबई आणि परिसरातले लालबाग पर्यंतचे बहुसंख्य गणपती जे आहेत ते इकडे विसर्जित होत असतात आणि थोड्याच वेळामध्ये ही गर्दी जी आहे ती आपल्याला वाढताना बघायला मिळेल। इकडे गणपती बाप्पा एक गणेश मूर्ती आलेल्या आहेत विसर्जनासाठी। तर बाप्पा इकडे छोट्या छोट्या मूर्ती यायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान पोस्टमन हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक होता, त्यांना ट्रिब्यूट किंवा त्यांच्या योगदानाला एक वंदन करण्याच्या दृष्टीने ढोलताशा पथकाचं वादन पोस्टमनच्या वेशात करण्यात येतं। तर तेही आपण बघतोय। लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तोच उद्देश पुण्यातल्या 5वा मानाचा बाप्पा जो आहे केसरीवाडा गणपती याच्याकडनं करण्यात येतोय आणि पोस्टमनच्या वेशामध्ये हे वादन जे आहे ते करण्यात येते।